सुप्रिया सुळेंचे प्रचार प्रमुख प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळेंची साथ सोडत अजित पवारांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसलाय। पाहूया। दादांची ताकद वाढवण्यासाठी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। तो माझाच कार्यकर्ता आहे, त्याच्यावर प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाहीये। बारामतीत निवडणुकीआधीच सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला। सुप्रिया सुळेंचे प्रचार प्रमुख प्रवीण माने यांनी अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात हा मोठा धक्का मानला जातो। सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। तो माझाच कार्यकर्ता आहे, त्याच्यावर प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाहीये। आम्ही सगळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत। मूळ राष्ट्रवादीचं चिन्ह पण आणि पक्ष पण निवडणूक आयोगाने क्लिअर निर्णय दिलेला आहे। न्यायालयामध्ये ह्याच्याबद्दलची केस चालू आहे आणि त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते आम्ही मिळून मिसळूनच इतके वर्ष काम करत आलेलो आहे। काही दिवसांपूर्वी याच प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार करत त्यांना विजय करण्याचा निर्धार केला होता। मात्र आज तेच माने सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसताय। ज्या माने कुटुंबियांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय त्या माने कुटुंबाचा इतिहास जाणून घेऊया। प्रवीण माने आणि माने कुटुंब हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर प्रवीण माने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले। प्रवीण माने हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत। प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख होते। प्रवीण माने दशरथ माने हे सोनाई डेअरी समूहाचे प्रमुख आहेत। सोनाई दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला। लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये माने यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार। प्रवीण माने यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीनं भाजप आणि अजित पवार गटावर निशाणा साधला। प्रवीण माने मनाने गेले की दबावापोटी हे पाहावं लागेल असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। त्यांचा मोठा व्यवसाय आहे, मोठी उलाढाल त्यांची खऱ्या अर्थाने आहे। ते मनापासून गेलेत का मारून मुटकून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल। पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्या बरोबर आहेत। दरम्यान 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी माने कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यानंतर काही तासांमध्येच माने कुटुंबियांनी अजितदादांसोबत असल्याची भूमिका जाहीर केली आहे। माने दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत। ते अनेक वेळा माझ्या घरी येतात। ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही। त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल आणि म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्या सोबतच आहेत, आमचे जुने सहकारीच आहेत। आम्ही कोणाचीही साथ सोडलेली नाही, आम्ही पवार कुटुंबासोबतच आहोत। खरं तर माझे वडील आदरणीय दशरथदादा माने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध आमच्या परिवाराचे त्यांच्याबरोबर 25 वर्षापासून आहेत। त्यामुळे ही कौटुंबिक भेट होती, त्याच्यामुळे काय राजकीय आमची काय चर्चा झालेली नाहीये। प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।